नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे की शेअर मार्केटवरती नियंत्रण ठेवणारी भारत सरकारची एक संस्था आहे। तर यामध्ये मित्रांनो एक भरती निघालेली आहे। ती भरती असणार आहे ऑफिसर ग्रेड ए, जिसकी असिस्टंट मॅनेजरची भरती या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचे चालू होणार आहेत 13 एप्रिल 2024 पासून। आता यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतं ते एकदा पाहूया। तर मित्रांनो या ठिकाणी विविध पोस्ट आहे। पहिली जी पोस्ट जी तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे ती असणार आहे मित्रांनो जनरल पोस्ट आहे, जनरल स्ट्रीम। 62 जागा या ठिकाणी त्या पोस्टसाठी आहेत। मास्टर डिग्री ज्यांची झाले असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, मिनिमम 2 इयर्सचं तुमचं एज्युकेशन पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये। इन एनी डिसिप्लिन असेल तरी चालेल, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये असेल तर अप्लाय करू शकता। लॉ, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम द एनी रिकग्नायझेशन युनिव्हर्सिटी चालतं आहे। ओके, तर फक्त एवढ्यासाठी लक्षात ठेवायचं की जनरलसाठी मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता दुसरी जी पोस्ट या ठिकाणी आहे ती पण महत्त्वाची पोस्ट आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बेसिकली त्या पोस्टचं नाव असणार आहे लीगल। या ठिकाणी ह्या पोस्टसाठी 5 जागा या ठिकाणी तुमच्याकडे आहेत। जर आपण या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं तर मॅन्डेटरी तुमच्याकडे बॅचलर डिग्री म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन जर तुमचं लॉमध्ये झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे ॲज अ ॲडव्होकेट। ओके, म्हणजे वकील झाल्यानंतर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असणं मागितलेलं आहे त्यांनी, ही गोष्ट लक्षात ठेवायची फक्त। तर खाली येऊया त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिसरी जी महत्त्वाची पोस्ट असणार आहे ती असणार आहे आपल्याकडं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्यालाच की आपण IT म्हणतो। ओके, त्यासाठी पण 24 जागा या ठिकाणी असणार आहे। बॅचलर डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। ओके, एनी ब्रँच, ओके, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग एनी ब्रँच और बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल जे काय तुम्ही असाल अप्लाय करू शकता। ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे। ओके, त्यानंतर खाली येऊया। खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया। त्यानंतर असणार आहे इंजिनिअरिंग, जे की इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल असणं ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी जागा आहे। 2 जागा या ठिकाणी असणार आहे। बॅचलर डिग्री तुमची इलेक्ट्रिकलमध्ये पाहिजे आणि 2 वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे। ओके, एक्सपिरियन्स 2 वर्षाचा नाही, म्हणजे फक्त एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। किती वर्षाचं पाहिजे असं यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही। एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे, लिफ्ट्स, पंप, एअर कंडिशनिंग। ओके, त्याच्यामध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता। आता खाली येऊया। खाली आल्यानंतर दुसरी शेवटची जी पोस्ट असणार आहे ती पोस्टचं नाव आपल्याकडे आहे रिसर्चर। ओके, 2 जागा या ठिकाणी असणार आहेत। आता ह्या ज्या पोस्टसाठी जर आपण पाहिलं तर मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। इकॉनॉमिक्स, कॉमर्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर, इकॉनॉमिक्स, क्वांटिटेटिव्ह, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, इंडस्ट्री इकॉनॉमिक्स, बिझनेस ॲनालिस्टचे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ओके, तर खाली येऊया। खाली आल्यानंतर अजून एक पोस्ट असणार आहे ती असणार आहे ऑफिशियल लँग्वेज, 2 जागा आहे। मास्टर डिग्री इन हिंदी अँड हिंदी ट्रान्सलेशन विथ द इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲज द बॅचलर डिग्री, तर विद्यार्थी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो त्या ठिकाणी एज लिमिट एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो एकदा पाहून घेऊया आपण। तर एज लिमिट काय पाहिजे या ठिकाणी, तर मॅक्झिमम एज लिमिट तुमचं 30 वर्ष असणार आहे मित्रांनो। SC ST वाल्यांना 5 वर्षाची सूट, OBC वाल्यांना 3 वर्षाची सूट या ठिकाणी असणार आहे। ओके, आता त्यानंतरचा पॉईंट जो आहे तो असणार आहे मोड ऑफ सिलेक्शन। महत्त्वाचा पॉईंट आता मोड ऑफ सिलेक्शन कसं होणार आहे, तर मित्रांनो 3 फेजमध्ये तुमचं सिलेक्शन आहे। पहिली फेज तुमचं बेसिकली ऑनलाईन पेपर असेल, दुसरा फेज पण ऑनलाईन पेपरच आहे आणि तिसरा फेज तुमचा इंटरव्ह्यूचा असणार आहे। ओके, तर खाली येऊया। बाकीचे पॉईंट्स या ठिकाणी पाहूया। पे स्केल हा एक महत्त्वाचा पॉईंट्स आहे मित्रांनो। या ठिकाणी बेसिक पे तुम्हाला मिळणार आहे 44,500 रुपये। ह्याच्यावर वगैरे ॲड होऊन तुमचं पेमेंट साधारणतः 1,80,000 ते 1,00,000च्या आसपास पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळेल। ओके, अकोमोडेशन्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण फॅसिलिटी मिळतील, अलाउन्सेस मिळतील, हे लक्षात ठेवायचं आहे। तर खाली येऊया। ॲप्लिकेशन फी जर आपण पाहिली तर जनरल, OBC आणि EWS वाल्यांसाठी या ठिकाणी 1,000 रुपये फी आहे। SC ST वाल्यांसाठी 100 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। ओके, तर खाली येऊया। बाकीचे काय पॉईंट्स आहे का तर नाही मित्रांनो। ओके, तर ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।